नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट पुन्हा पडलं. सकाळीच वाटतच होतं अमेरिकन फ्युचर्स डाऊन दाखवत होते आणि त्याची काही कारणंही होती. चायनाने एक मॉडेल तयार केलं आहे. एनव्हिडियाचं जे मॉडेल आहे त्याला उत्तर म्हणून डीपसीक लार्ज लँग्वेज मॉडेल आहे. हे मॉडेल स्वस्तात तयार होणार आहे, खर्च कमी येणार आहे, त्याच्या मेंटेनन्सचा खर्चही कमी आहे आणि हे एनव्हिडियाच्या AIला टक्कर देईल आणि त्यामुळे एनव्हिडियाला जे प्रॉफिट मिळतात आवाच्या सवा ते प्रॉफिट्स नाहीसे होतील अशी एक प्रकारची भीती तयार झाली. म्हणून आज IT सगळे शेअर पडत होते. ITC हॉटेलच्या लिस्टिंगला मंजुरी मिळाली. हे लिस्टिंग बुधवारी होईल. आता रिझल्ट बघूया. पेट्रोनेट LNG रिझल्ट चांगला आला. हा रिझल्ट क्वार्टर ऑन क्वार्टर आहे. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. 361 वॅम यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं आणि हे 1774 कोटी रुपयाला B&K सिक्युरिटीजमधला स्टेक घेणार आहे. महाराष्ट्र सीडलेस रिझल्ट खराब किंवा कमजोर आला, प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन कमी झालं. कोल इंडियाचाही रिझल्ट चांगला आला नाही. प्रॉफिट कमी, उत्पन्नही कमी, मार्जिनही कमी. पण कोल इंडियाने 5 रुपये 60 पैसे एवढा डिव्हिडंड दिला. पिरामल एंटरप्राइजेस ही तोट्यातून फायद्यात आली. हिचं रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. नितीन स्पिनर्सचा रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं. कॅनरा बँकेचे स्लिपेजेस वाढले. नेट इंटरेस्ट इन्कम 2.71 कोटी. कॅनरा बँकेचे प्रॉफिट्स वाढले. ग्रॉस NPA कमी झाले, ते क्वार्टर ऑन क्वार्टर आहेत. नेट NPA पण कमी झाले. नेट इंटरेस्ट इन्कम 9,179 कोटी. कॅनरा बँकेचा रिझल्ट चांगला आहे. पण जर मार्केट चांगलं असतं तर नक्की शेअर तेजीत गेला असता. पण मार्केटच खराब असल्यामुळे तसं काही दिसलं नाही. ACC सिमेंट रिझल्ट चांगला आहे. प्रॉफिट जवळजवळ दुप्पट झालं आहे. गेल्या वर्षी 538 कोटी होतं, आता 1089 कोटी. रेव्हेन्यू पण वाढलं आहे, ते 5176 कोटी आणि मार्जिन सुद्धा वाढलं आहे 18.8%.
त्यांना 720 कोटी रुपये क्रेडिट रिफंड मिळालं आहे. सुंदरम फास्टनर्स प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं, रिझल्ट चांगला आहे. LT फूड्स यांचाही रिझल्ट चांगला आहे. वॅस्कॉन इंजिनिअरिंग यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. सुमिटोमो केमिकल यांचाही रिझल्ट चांगला आहे, तिन्ही गोष्टी वाढल्या. द्वारिकेश शुगर प्रॉफिट वाढलं, मार्जिन वाढलं, रेव्हेन्यू मात्र फ्लॅट राहिला. अडाणी टोटल गॅस प्रॉफिट कमी झालं, मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. IOCचं प्रॉफिट वाढलंय, रेव्हेन्यू सुद्धा वाढलाय, पण त्यांना 680 कोटी वन टाइम गेन झालाय. त्यांचं मार्जिन 3.7%. LPG अंडर रिकव्हरी 14,325 कोटी आणि त्यांचे GRM 3.69%. BBL आता CDSLचं प्रॉफिट कमी झालं. ट्रान्झॅक्शन चार्ज त्यांना जो मिळतो तो कमी मिळाला आणि वन टाइम त्यांना जो डेटा चार्ज मिळतो तोही कमी मिळाला आणि डीमॅट अकाउंटची संख्या 1.18 कोटीवरून 0.92 कोटी एवढी झाली. IT खर्च 24 कोटी ते 30 कोटीच्या दरम्यान राहिला. त्यामुळं आज CDSLचा शेअर 150 रुपये पडला होता. CDSL पडला म्हणून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज पण पडला, कॅम्प्स पण पडला. टाटा कम्युनिकेशन यांना वन टाइम लॉस त्यांचा जो होता तो 165 कोटीवरनं 15 कोटी आणि 115 कोटी वन टाइम गेन झाला. मीडिया सोडून सगळ्या क्षेत्रामध्ये चांगली वाढ झाली. न्यू लँड ही त्यांच्या सबसिडियरीमध्ये 770 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आहे. ॲक्सिलिया हे 50 रुपये डिव्हिडंड देणार आहे. 30 जानेवारी रेकॉर्ड डेट आहे आणि 18 फेब्रुवारीपर्यंत डिव्हिडंड खात्याला जमा होईल. 1 फेब्रुवारीला कोणते टॅरिफ लावायचे आणि कोणत्या देशांवर हे ट्रम्प ठरवणार आहे. आयशर मोटरची रॉयल एनफिल्डची विक्री 5 लाखाच्या वर गेली. अल्ट्राटेक सिमेंट हे हायडलबर्ग सिमेंटमधला 10% स्टेक घेणार आहे. हायडलबर्ग सिमेंटमध्ये प्रमोटरचा स्टेक 64% आहे. डेलिव्हरीनी HPCL बरोबर लॉजिस्टिक सपोर्टसाठी करार केला. अमेरिका
WHO मधून बाहेर पडते. त्यामुळं एड्सच्या संबंधामध्ये जो एड्स रिलीफ अमेरिका देत होती तो आता देणार नाही. आणि याचा परिणाम लॉरेन्स लॅबवर होईल, कारण ते ह्या संबंधातली लस काढतात. म्हणून तो शेअर आज 60% पडला. अडाणी विल्मरचा रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यूही वाढलं. आता JSW ग्रुप ही कॉपर कॉन्सन्ट्रेशन प्लांटसाठी 2600 कोटी रुपये गुंतवणार आहे. आणि त्यांना झारखंड इथे 2 कॉपर माइन्सच्या बोली त्यांनी जिंकल्या. त्यामुळं 2 कॉपर माइन्स त्यांना मिळणार आहेत. तर या मंदीच्या मार्केटमध्ये थोडी जरी वाईट बातमी आली तरी 10% शेअर पडतो आहे. 22,200 ते 22,500 या रेंजमध्ये कुठेतरी मार्केटचं पडणं थांबलं पाहिजे. त्याचबरोबर सरकार किती भांडवल घालत आहे, डेफिसिटचा अंदाज किती आणि टॅक्स किती लावत आहे, या गोष्टीवर सुद्धा मार्केटचं पडणं थांबणार की पडणं चालू राहणार हे अवलंबून राहील. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.